राज्यात महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्हीकडून विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे। जागा वाटपाच्या चर्चांना वेग आलेला दिसतो। आगामी निवडणुकांची तयारी, जागा वाटपाचा फॉर्म्युला तसेच रणनीती ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। अमित शहा यांच्या या दौऱ्यावेळी महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली। या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्षाने 150 ते 155 जागा लढवाव्यात आणि शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटाने राहिलेल्या जागा वाटून घ्याव्यात असा नवा फॉर्म्युला तयार झाल्याचे बोलले जात आहे। महायुती आणि महाविकास आघाडी मिळून 6 मुख्य पक्ष मैदानात आहेत। या 6ही पक्षांना आपापला मुख्यमंत्री व्हावा असे वाटते आणि तेही साहजिकच आहे, परंतु जो पक्ष जास्तीत जास्त जागा लढवेल त्याच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील हा एक जनरल मुद्दा आहे। सत्ता स्थापनेसाठी 288 पैकी 145 जागा लागतात, म्हणून भाजपला कोणतीही रिस्क न घेता कोणत्याही परिस्थितीत कमीत कमी 150 ते 155 जागा हव्या आहेत आणि यापैकी 125 प्लस जिंकू असा त्यांना विश्वास देखील आहे। ही त्यांची योजना सफल होते की लोकसभेसारखी परिस्थिती होते ते येणारा काळ सांगेल। आम्ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वामध्ये महायुती म्हणून लढणार असे जरी भाजप वेळोवेळी म्हणत असला तरीही निवडणुकीनंतर मात्र स्वतःच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी सर्व चालू आहे। 2019 मध्ये भाजपने शिवसेनेसोबत युती असताना 164 जागा लढवल्या होत्या। जनतेने भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला बहुमत देऊन आपले कर्तव्य केले होते। मात्र मुख्यमंत्री पदाच्या चुरशीमध्ये भाजप नेत्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे पटले नाही। ठाकरे हे भाजपला सोडून गेलेत, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेत, अनेक खलबत झालीत आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वामध्ये महायुतीचा प्रयोग उदयाला आला। लाखो शिवसैनिकांचे स्वप्न पूर्ण करत शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपात महाराष्ट्राला मिळाला। या निवडणुकीमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे। आता 2 नाही तर 3 पक्ष एकत्र आहेत, तरीही भाजप 150 ते 155 जागांवर अडून राहू शकते। अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। त्यांची महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली। भाजपला 155 प्लस जागा कोणत्याही परिस्थितीत हव्यात आणि उरलेल्या जागांवर शिंदे आणि पवार यांनी विचार विनिमय करून जागा ठरवाव्यात असे त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते। मात्र आजची परिस्थिती पाहता असा समन्वय या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नाही। अशा वेळेस शिंदे लोकसभेच्या फॉर्म्युल्यावर बोट ठेवू शकतात। लोकसभेच्या जागा वाटपात शिंदेंना भाजपने झुकते माप देऊन तब्बल 15 जागा दिल्या होत्या। अजित पवार यांना केवळ 4 जागा दिल्यात आणि त्यातही 2 उमेदवार हे भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या सांगण्यानुसार उभे केले गेलेत। म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हे 2च मूळ राष्ट्रवादीचे उमेदवार होते। निवडणुकीत शिंदेचा परफॉर्मन्स अजित पवारांच्या खूप पुढे होता। अजित पवार गटाची एकच जागा निवडून आली आणि शिंदेंनी तब्बल 7 खासदार निवडून आणलेत। आज शिंदे हे केंद्र सरकारमध्ये सत्तेतील 3ऱ्या क्रमांकाचे पॉवरफुल नेते झाले आहेत। या धर्तीवर जर शिंदे 90 जागांवर अडून राहिले तर मात्र अजित पवारांची चांगलीच कोंडी होऊ शकते। यात दुसरा मुद्दा असा की स्टँडिंग जागा त्या पक्षांना सोडाव्यात असेही भाजपचे म्हणणे आहे। 2019 मध्ये शिवसेनेच्या 56 जागा तर राष्ट्रवादीच्या 54 जागा निवडून आलेल्या होत्या। त्यानंतर दोन्ही पक्षाचे 2-2 भाग झालेत। आज शिंदे यांच्यासोबत त्यांचे 39 आमदार आणि काही अपक्षांसह त्यांच्या आमदारांचा आकडा पोहोचतो तो 49 ते 50 पर्यंत। अजित पवारांसोबत त्यांचे 40 आमदार आणि काँग्रेसचे 3 असे मिळून 43 आमदार आहेत। मागे जिंकलेल्या एकूण 54 आणि काही वाढीव जागा अशा कमीत कमी 60 जागांवर ते ठाम असल्याचे समजते। मग उरतात त्या केवळ 73 जागा आणि त्यात महायुतीतील लहान लहान मित्रपक्ष। 73 किंवा त्याहीपेक्षा कमी जागा घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकता शिंदे सेनेच्या नेत्यांची असणार का, की केंद्रातील नाजूक परिस्थितीचा फायदा घेत शिंदे सुद्धा भाजपवर दबाव आणतील हे बघावे लागेल। याबद्दल आपल्याला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडे बोल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।